उद्या मावस भावाचे लग्न असल्यामुळे गौरव आजच मावस भावाच्या घरी गेला होता। त्याचे आईवडील, भाऊ, वहिनी, गौरवची बायको आणि त्याची 1 वर्षाची मुलगी लग्नाच्या दिवशी लग्नाच्या ठिकाणी पोहोचणार होते। गौरवने खास लग्नात घालण्यासाठी 5000 रुपये किमतीचा एक ड्रेस विकत घेतला होता। तो ड्रेस त्याने घरीच ठेवला होता आणि लग्नाच्या दिवशी आपल्या पत्नीला म्हणजेच दीपालीला येताना आणायला सांगितला होता। मावस भावाचा कलवरा होऊन गौरव नवरीच्या गावी गेला होता। लग्नाचा दिवस उजाडला, लग्नाची वेळ जवळ आली होती, तरी गौरवच्या घरच्या मंडळीची गाडी आलेली नव्हती। त्याने आपल्या भावाला फोन करून विचारले असता त्याच्या भावाने अर्ध्या तासातच पोहोचणार असल्याचे सांगितले। परण्या निघाला होता। गौरवला तो नवीन ड्रेस घालून लग्नामध्ये मिरवायचे होते, पण घरच्या मंडळीची गाडी न आल्यामुळे त्याला तो ड्रेस घालता येत नव्हता। घरच्या मंडळींना यायला उशीर झाल्यामुळे गौरवला आता खूप राग येऊ लागला होता। परण्या मारुतीला जाऊन परत निघाला होता, तेवढ्यात गाडी येताना त्याला दिसली। त्याचे घरचे सर्व मंडळी गाडीतून उतरून मांडवात जाऊन बसले। गौरव आपल्या बायकोकडे गेला आणि तिला ड्रेस मागितला। ती थोडा वेळ शांतच बसली, कारण लहान मुलीच्या आवरण्याच्या गडबडीमध्ये तिच्याकडून गौरवचा ड्रेस घरीच विसरला होता आणि ड्रेस विसरल्यामुळे तो चिडणार हे नक्की होतं। तिला गौरवचा राग माहिती होता। तो राग आल्यावर काय करेल सांगता येत नव्हते। ती खूप घाबरली होती। तिने एक वेळ आपल्या सासूबाईकडे बघितले, परंतु तिची सासू दुसऱ्या पाहुण्यांसोबत बोलण्यात मग्न होती। गौरवने परत तिला विचारले, ड्रेस कुठे आहे? तिने भीतच ड्रेस घरी विसरल्याचे सांगितले। त्याला हे ऐकून खूप राग आला। काय होतंय? गौरवने दीपालीच्या कानाखाली मारली। त्या आवाजाने सर्व पाहुण्यांचे लक्ष त्यांच्याकडे वळले। तिच्या गोऱ्या गालावर त्याच्या हाताच्या बोटांचे लाल वळ उमटले होते। कसे तरी त्याच्या आईने गौरवला समजवत तेथून बाजूला काढून दिले। मांडवातील सर्व महिला आता दीपालीकडेच पाहत होत्या। तिला खूप लाज वाटू लागली। ती सर्वांच्या नजरा चुकवून शांतपणे खाली पाहून रडू लागली। तिच्या आईसारख्या प्रेमळ सासूने तिची समजूत काढली। इकडे आता गौरवचा राग शांत होऊ लागला होता। त्याला झालेल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता, पण आता होऊन गेलेल्या गोष्टीला इलाज नव्हता। त्यामुळे त्याचे लग्नामध्ये मन लागले नाही। लग्न उरकले आणि सर्वजण घरी परत आले। आता गौरव दीपालीच्या नजरेला नजर मिळू शकत नव्हता। त्याला अपराध्यासारखं वाटत होतं। दीपाली देखील घरी आल्यावर त्याच्याशी एकही शब्द बोलली नव्हती, पण सकाळी सकाळी आपल्या लहान मुलीला घेऊन ती कुठेतरी बाहेर निघून गेली। त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी तिला फोन केला, पण तिने कोणाचाच फोन उचलला नाही। शेवटी गौरवच्या आईने ती माहेरी गेल्याचे सांगितले। आता घरातील सर्वजण गौरवला बोलू लागले। त्याची आई त्याला म्हणाली, आत्ताच्या जन्मामध्ये तुला खूप गरीब स्वभावाची बायको भेटली आहे। न कळत का होईना तू तिला वेळोवेळी खूप त्रास देत होता। खरं सांगायचं तर तिची यामध्ये काहीच चूक नव्हती। तुझ्याच मुलीला भूक लागल्यामुळे तिने तिला पाजण्यासाठी छातीशी धरलं होतं। तेव्हा गाडी येऊन दारात थांबली होती। सर्वजण तिला लवकर आवरण्यासाठी गडबड करत होते, त्यामुळे गडबडीमध्ये तिच्याकडून तुझा ड्रेस घरीच विसरला। अर्ध्या रस्त्यात गेल्यावर तिच्या ते लक्षात आले, पण आम्ही खूप लांब आलो होतो। तुझा ड्रेस विसरल्यामुळे तिला खूपच वाईट वाटत होते, पण त्यावेळी मीच तिची समजूत काढली। पण तू भर मांडवात सर्वांसमोर तिला मारले। तू लहानपणापासून असाच वागतो। तू तुझ्या वस्तू स्वतः व्यवस्थित ठेवायला हव्यात, पण तू कायम इतरांवर अवलंबून राहतोस। मी तुझी आई होते म्हणून सहन केलं, आणि तुझी बायको ही गरीब स्वभावाची असल्यामुळे इतक्या दिवस ती सहन करत होती। काल इतक्या माणसांसमोर तिच्यावर हात उचलला, तिचा एवढा मोठा अपमान केलास। त्यामुळे त्या बिचारीचा स्वाभिमान दुखावला गेला, आणि यामुळेच ती तुला सोडून आपल्या माहेराला निघून गेली आहे। गौरव आपल्या खोलीमध्ये आला आणि मागील काही आठवणी आठवू लागला। छोट्या छोट्या गोष्टीवरून तो तिला रागवत असे। एखाद्या वेळेस
तोच एखादी वस्तू कुठेतरी ठेवायचा आणि ती वस्तू त्याच्याच लक्षातून गेल्यामुळे त्याला न सापडल्यास तो तिच्यावरच रागवायचा. ऑफिसलाही जाताना सर्व वस्तू तिने वेळेवर नाही दिल्या तर तो तिला खूप रागवायचा. आता हे वागणं त्याचं रोजचं झालं होतं. त्याचा राग पाहून कधीकधी तिला भीतीमुळे माहीत असलेली वस्तू ही वेळेवर सापडत नव्हती. तिच्या मनाने गौरवची चांगली दहशत घेतली होती, पण याची त्याला मात्र काहीच कल्पना नव्हती. फक्त घरातील इतर मंडळी चांगली असल्यामुळे ती त्या घरात टिकली होती. गौरव रोज ऑफिसला जायचा. आल्यानंतर जेवण करून मोबाईल पाहत बसायचा. तो तिच्यासाठी थोडाही वेळ देत नसे. कधीकधी ऑफिसमधील तणावाचा तो तिच्यावर राग काढायचा. ती सर्व कामे आटोपून बाळाला खाऊ पिऊ घालून झोपी जायची. हा सकाळी पुन्हा उशिरा उठून रोजच किरकिर करायचा. आता या सर्व गोष्टी आठवून त्याला खूप पश्चाताप होत होता. त्याने तिला फोन केला पण तिने उचलला नाही. मेसेज केला पण तिने मेसेजलाही रिप्लाय दिला नाही. तसे त्याचेही तिच्यावर जीवापाड प्रेम होते, पण त्याला ते व्यक्त करता येत नव्हते. त्याच्या बाळाच्या जन्माच्या वेळी त्याला आपल्या पत्नीची खूप काळजी लागून राहिली होती. डॉक्टरांनी गर्भपिशवीमध्ये पाणी कमी असल्याने सिझर करावे लागेल, अन्यथा बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो असे सांगितले होते. तेव्हा त्याने आपल्या एका डॉक्टर मित्राचा आणि काही नातेवाईकांचा सल्ला घेऊन सिझर डिलिव्हरीला संमती दिली होती. दीपालीला डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी वॉर्डमध्ये नेले होते. तेव्हा गौरवला खूप चिंता वाटू लागली होती. तो मनातच देवाचे नामस्मरण करत होता. सगळे सुरळीत व्हावे म्हणून तो विनंती करत होता. तो दवाखान्यातच रात्रभर होता. आपल्या पत्नीने आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला या विचारानेच त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तो एकटाच रडत होता. तेवढ्यात त्याची आई त्याला बोलवायला आली आणि मुलगी झाली. बाळ आणि आई दोन्हीही सुरक्षित आहे असे सांगितले. त्यावेळेस त्याला खूप आनंद झाला होता. थोड्या वेळाने त्याने आपलं बाळ पाहिलं होतं. ते बाळ त्याच्या पत्नीसारखं सुंदर दिसत होतं. आता आपल्या बाळाच्या आठवणीनेही त्याचा जीव व्याकुळ झाला होता. ते बाळ झालं तसं त्याने आपल्या बाळाला आपुलकीने कधी जवळ घेतलंच नव्हतं. बाळ कधी रडू लागले तर झोपमोड होते म्हणून तो आपल्या पत्नीवरच रागवत होता. दीपाली आपल्या बाळाला रात्रभर मांडीवर घेऊन असायची. थोडा डोळा लागला तरी ते बाळ परत उठून रडू लागायचं. परत तिची झोप मोड व्हायची. ऑफिसला जायच्यामुळे गौरव झोपी जायचा. दीपाली सकाळी त्याच्या आधी उठून त्याचा टिफिन करून द्यायची. तो उशिरा उठून काही विसरला तर परत तिच्यावरच रागवायचा. कपडे टॉवेल घरामध्ये तसाच अस्ताव्यस्त टाकून निघून जायचा. आता त्याला आपल्या पत्नी आणि आपल्या बाळाची आठवण येऊ लागली. खरंच आपण समजतो आपल्या पत्नीला काहीच काम नसते. ती आपल्यापेक्षा जास्त काम करते. उलट आपल्याला ऑफिसला काही दिवस सुट्ट्या असतात, पण तिला घरकामातून एक दिवसही सुट्टी नाही भेटत. आजारी असली तरी तिला काम करावेच लागते. आपल्या कामात आणि तिच्या कामात फरक इतकाच आहे की आपल्याला आपल्या कामाचा पगार मिळतो आणि तिला आपल्या कुटुंबाचे काम केल्याबद्दल समाधान. खरंच आजच्या काळात आपल्या पत्नीसारखी सोशिक बायको मिळणे कठीण आहे. आपण तिच्यावर इतक्यांदा रागावलो पण ती कधी आपल्याला उलट बोलली नाही. पण काल जे आपण केले ते खरंच खूप चुकीचे होते. आपला बॉस जर आपल्याला एखाद्या वेळी रागावला तर आपल्याला किती वाईट वाटते, पण आपण तर रोजच तिला रागवतो. तिला पण वाईट वाटत असेल ना, पण आपण त्याचा कधीच विचार केला नाही. असाच मनाची विचार करून तो पश्चाताप करू लागला होता. त्याचा नकळत
त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्याच्या घशाला कोरड पडली। तो खाली मान घालून रडत होता। तेवढ्यात कोणीतरी त्याच्या समोर पाण्याचा ग्लास धरला। त्याने ग्लास धरलेल्या व्यक्तीच्या हाताकडे पाहिले। त्या हातातल्या बांगड्या त्याला ओळखीच्या वाटल्या। तो हात आपल्या पत्नीचाच असल्याचे त्याने ओळखले। त्याने वर पाहिले, तीच होती। त्याने आनंदाने तिला मिठी मारली। त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते। तरीही तो तिला रडतच म्हणाला, माझी चूक झाली, मला माफ कर ग। तिने त्याचे डोळे पुसत त्याला प्यायला पाणी दिले। त्याने तिच्याकडे पाहताच पाणी पिले। त्याला आता ताजतवान झाल्यासारखं वाटत होतं। ती म्हणाली, मला माहिती आहे तुमचंही माझ्यावर खूप प्रेम आहे, पण काही दिवसांपासून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत होता। आपले नवीन लग्न झाल्यावर तुम्ही जसे प्रेम करत होता तसेच प्रेम आता तुमच्याकडून मला अपेक्षित आहे। मी समजू शकते तुम्हाला ऑफिसमध्ये कामाचा ताण असतो, पण माझ्यावर रागावल्याने तो ताण कमी होणार आहे का? उलट त्या रागाचा तुमच्याच आरोग्यावर, आपल्या हसत्या खेळत्या संसारावर, आपल्या घरातल्या सदस्यावर आणि आपल्या लहान बाळावर परिणाम होऊन आपल्या घरातील वातावरण दूषित होते। त्याला तिचे बोलणे पटले। तो म्हणाला, खरंच माझं भाग्य आहे, मला तुझ्यासारखी समजूतदार पत्नी मिळाली। आता मी तुला कधीच त्रास देणार नाही। ती हसली आणि म्हणाली, हॉलमध्ये चला, सगळेजण तुमची वाट पाहत आहे। तोही हसला आणि तिच्यासोबत हॉलमध्ये आला। त्याचे आई वडील, भाऊ, वहिनी तिथेच होते। लहान मुलगी झोपली होती। त्याचे वडील गौरवला म्हणाले, अरे माझे वय 60च्या पुढे गेले असून मी माझे कपडे आणि माझ्या वस्तू व्यवस्थित ठेवतो। कुठे जायचे असेल तर त्याची तयारी आधीच करून ठेवतो। त्यामुळे मला कोणावर रागवायची गरज पडत नाही आणि त्यामुळेच माझी सर्व काम वेळेवर पार पडतात। पण तू तुझ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त ठेवतो आणि एखादी वस्तू जर वेळेवर नाही मिळाली तर चिडचिड करतो। मी काही दिवसापूर्वी तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्याची आई म्हणाली, खरं तर ती माहेरीच गेली नव्हती। मीच तिला आपल्या गावातील तिच्या मावशीकडे थोड्या वेळसाठी पाठवले होते। तुला ती माहेरी गेल्याचे मीच खोटे सांगितले होते। आता त्याला सासू सुनेचा प्लान लक्षात आला होता। त्याने आपल्या बायकोकडे पाहिले। ती लाजून स्वतःच्या पायाच्या बोटाकडे पाहत हसत होती। त्यालाही हसू आले। ते पाहून घरातील इतर मंडळीही हसू लागली। काही क्षणापूर्वी उद्ध्वस्त होणारे घर घरातील इतर चांगल्या स्वभावाच्या मंडळीमुळे वाचलं होतं। त्या दिवशीपासून गौरव आपल्या ऑफिसच्या आणि इतर वस्तू स्वतः व्यवस्थित ठेवत होता। त्यामुळे त्या वस्तू त्याला वेळेवर सापडून त्याचा वेळही वाचत होता आणि त्यामुळे त्याला आता कोणावरही रागवण्याची वेळ येत नव्हती। त्या दिवशीपासून त्याने स्वावलंबन अंगीकारले। त्याचा परिणाम त्याच्या ऑफिसमधील कामकाजावरही झाला। तो आता ऑफिसमधील कामही मन लावून करत होता। तो आता घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला आणि त्यामुळे त्याचा संसार पुन्हा आनंदाने फुलू लागला। तर मग मित्रांनो, तुम्हाला तुमच्या बायकोची किंमत कळालीच असेल।